आज आम्ही आता गावाला निघालेलो. आम्ही घरून तर ब्लॉग स्टार्ट नव्हता केला, पण आता मी ब्लॉग स्टार्ट केलाय. असं वाटतं की लाईफ मध्ये खूप काय घडणार आहे, त्यामुळे ब्लॉग बनवूनच टाकावा. आणि तुम्हाला असं वाटत असेल की ही एवढी छोटी का वाटते? मी छोटी नाही वाटत, ही अशी खाली बसलीये. आणि आता बघू शकता तुम्ही किती गाड्या अशा बंद पडलेल्या आहेत. आम्ही वाटेने विचार करत आलो की नशीब आमची गाडी बंद नाही पडत, आणि थोडंच पुढे आलं असेल आमची बी गाडी बंद पडली. आमची गाडी तिथे गरम झाल्यामुळे बंद असल्यामुळे वैभवी आयुष्यामध्ये की तडजोड आलीच, जरा जास्तच तडजोड केली तू. आमच्या चपल्यांची पिशवी काढून आणलीस तू. हे यांचं भाई एका गाडीत पूर्ण एवढं सगळं सामान भरले, पण एक पिशवी नाही त्याच्यात. मी सामान खाली करून पिशवी आणली. बस गोणी आहे ना, गोणी. सगळे आता गप्पा आहेत आणि पप्पाचा फायर. आपको कुछ चाहिए क्या? अजून मम्मी अजून आपण खोपोलीतून बघा अशा गाड्या लाईनशी उभ्या झालेल्या आहेत. म्हणून मी विचार करतो असं एक हत्यार पाहिजे आपल्याकडे. हा, पहिलं तुला काय वाटतं? असं एक हत्यार पाहिजे आपल्याकडे. मी टोपी पण घातली, मी खाली पण बसले, काही कम्फर्टेबल. कितना तू भैया भैया कितना तू? दे दो मैडम, जितना बन सके आपसे दे दो. बस 2 रुपये है भैया. बस हमारी गाडी ठीक कर दो मालकीन. कोणी पाहिजे होती उन्हा खेळा. आमचे इंजिन गरम झाले. इथं ह्या गाड्या, ही एक गाडी, त्याच्या मागे अशा सगळ्या लाईन्स गाड्या झाल्या बघा. वैभ्या कसं वाटते? खूपच भारी वाटतंय. तर असं कुठे निसर्ग दृश्य तुम्हाला बघायला भेटेल का? एवढं गावी पण आहे बघायला भेटणार. एवढं कधी सुटसूट आपण बसलेलं का रस्त्यामध्ये उभे राहून केली घेतात? इतकी खुशी कधी झाली लाईफ मध्ये? कधीच नाही. वाव, क्वालिटी टाइम स्पेंड करायला भेटतो फॅमिली सोबत. असं कुठेच नाही भेटत. आम्ही तर आता विचार केला तिथे येऊन उन्हो पण खेळायला बसायचं. अजून 4 माणसं आम्हाला जॉईन पण होती. मी बोलते ना, तुम्ही बघा, तुम्ही तुमच्यात कम्युनिकेशन स्किल झाल्या पाहिजे. तुम्ही कुठे पण फ्रेंड्स बनवू शकता. इथे गाडी थांबलेत ना, तेवढ्या सगळ्या लोकांसोबत हे दोस्ती करून राहिले. जे भेटतील त्यांच्या गाड्यांना काही प्रॉब्लेम आहे विचारून सगळं दोस्ती करून आले. सुखातला माणूस आपला साथी दोस्त नाही म्हणू शकत, पण दुःखात माणसं लगेच दोस्ती करतात. हे बघा, त्यांनी 4-5 दोस्त वगैरे जेवढ्या गाड्या आहेत ना सगळ्यांना भेट देऊन आलेले आहेत. विचारपूस करून की तुमच्या गाडीला काय काय झाले. आम्ही असं विचार केलेला की आम्ही आज वाटेलाच नाश्ता वगैरे सगळं मस्त बाहेरूनच करून जायचं, पण काही करून नाही आलो आणि आज आम्ही असं अटकलोय. आम्ही कधी पाण्याची बॉटल पण घेत नाही, काय आता गाडीत असते. आणि आज अशी परिस्थिती आली की सगळं आम्हाला पण आहे आमच्याकडे आज सगळं. आम्ही ऑलमोस्ट तयारीत आलेलो की काय की एक असतं ना की होण्याआधीच की आम्ही तयारीत आलेलो की हा आज तुम्ही लगे का तुम्ही बघा समज कसा गेलाय गाडीतून. ए भाई, ट्रॅफिक खूप कमी झालेला आहे. नाही पण इथे आहेच, पण ज्या बंद पडलेल्या गाड्या आहेत काही करू शकत नाही. हे बघा, किती काय झालं तरी ना हे खाणं थांबलं नाही पाहिजे. म्हणत ना, तिथं नाही का म्हणलं देशी तिथं असं वाटलं की आता काय होते काय माहिती, असं एकदम चालूच नाही वाटत. ए शंभो, काय तू टिश्यू पेपर? काय बोलू? तुम्ही दोघी तुम्ही कान बंद करून घ्या. असं होऊ शकत नाही, आम्ही दोघी बोलणार नाही. नाहीतर तुम्हाला दोघी नाही इथेच ठेवून देणार की. बघा कसे झोपले तर गाडीत. कुठे गर्दी? आता हा घाटात पोहोचलो आम्ही. चालतायत हळूहळू पण गाड्या पुढे चालतायत. ती पण ट्रॅफिक असल्याने रॉंग साईडने गाड्या सोडलेल्या आहेत.
आता आम्ही रॉंग साईडने गाडी टाकत आहोत. जर इकडने गाडी नाही टाकली तिकडने गेलो तर अजून 2 तास तिथेच गेले. हालतच नाही वरच्या गाड्या अजिबात नाही नाही हालत. वाटलं थोडं थोडंसं रखतंय थोडेच जाऊन द्या तुम्ही आम्हाला करता. आता आम्ही परळीत पोहोचलेलो आहे. आता आम्ही खेकडे घ्यायला चाललोय. मी आणि पप्पा गाडीतून उतरलो. खेकडे